नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे शूज माय सेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज व्हिडिओ बनवण्याचा आहे 34वा दिवस। तुम्ही जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आम्ही आज घरी आलो होतो नागपूरला परत। तर सगळे मनस्वीची तर स्कूल होती तर पण उशिरा आल्यामुळे आलो होतो आम्ही। तर मनस्वीची स्कूल होती पण उशिरा आल्यामुळे काही तिला स्कूलमध्ये पाठवता आलं नाही। तर तिची आजची स्कूल गेली। तर इकडे येऊन बघतो तर काय रोडचं काम सुरू होतं। तर तेच मग हिचे पप्पा आले आणि गाडी वगैरे नाही का इकडे लावून होती तर त्या साईडनी करून टाकला। केले तरी आधीच पाठवतो मी परत मम्मीला दाखवेन एका दिवसात रोड कसा बनला म्हणून। घरी आल्यानंतर सगळा जिकडे तिकडे पसारा पडलेला होता। हे ब्लँकेट वगैरे मी काढून गेली होती आणि म्हटलं काढून घ्याल तर त्यांनी ते काढून पण नाही घेतली। तर 2 दिवस हे असेच बाहेर होते आणि कपडे मग मी आल्यानंतर धुतले होते तर ते कपडे इथे सुकवले आणि म्हटलं झाडांना पाणी वगैरे देऊन येते। झाडं माझे पूर्ण सुकून गेले होते ते बघा पूर्ण ड्राय झालं, पूर्ण पाणी संपलं तिथलं। तर काही त्यांनी झाडांना काही पाणी दिलं नाही तर आल्याबरोबर म्हटलं कपडे काढून घेते आणि झाडांना पाणी देते। पण झाडांना पाणी दिलं। पिंपळाच्या झाडाला मस्त पालवी आली आहे वरती। तर आणि इकडे पण मनी प्लॅन्टच्या पण झाडाला पालवी आली आहे आणि चांगले खालपर्यंत त्याचे ते वेल गेलेले आहेत। तर बघून खूप छान वाटलं, मस्त पालवी आली आहे त्याला। आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण दोन म्हणजे कसं पाणी द्यावं लागते तर चांगलं राहते। आणि मम्मीकडून हे गाजरचा हलवा आणला तो गरम करून ठेवली आणि म्हटलं आता सायंकाळी कारल्याची भाजी करते। आणि हे बाजारला आणलं होतं त्याने तर हे कंदमुळं आणले आहे, चकणारं पण म्हणते आमच्याकडे। तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा। तर थोडं पाणी टाकलं आणि मीठ टाकली आणि त्याला शिजवून घेतली। आधी म्हटलं याच्या पोळ्या बनवते पण मला कंटाळा आल्यामुळे मग मी काही पोळ्या बनवली नाही, असेच आम्ही सकाळी खाऊन टाकले शिजवलेली। आणि कारले कापून ठेवली तर इथे मीठ आणि निंबू चिरून नाही का ठेवली तर त्याच्यामुळे कडवटपणा लवकर निघून जातो। आणि कोणी कोणी त्या बिया पण खातात कारल्याच्या, तर मी खात नाही तर ते मी काढून फेकते। मनस्वीच्या पप्पाला आवडत नाही काढले पण त्या बिया खायला आवडते तर ते खातात। तर ते म्हणते की कशाला फेकते, पण मला आवडते म्हणून मी फेकून देते। तर निंबू आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मी घरी आली होती, पूर्ण पसारा होता। मनस्वीच्या पप्पांनी काहीच करून ठेवलेलं नव्हतं। जे वस्तू जिथे होती ज्या जागेवर होती तिथेच होतं। ते टॉवेल वगैरे सगळं जसं आपण रील्समध्ये बघतो सेम तसंच होतं, काहीच करत नाही मनस्वीचे पप्पा। तर असं आहे, कधी करतात म्हणा, असं नाही की काहीच करत नाही, कधी करतात पण त्यांना कंटाळा आला असेल किंवा ऑफिसचे जास्त कामं असेल तर त्यांनी काही केलं नाही। कपडे पण काढून ठेवले नाही। आता कपडे म्हणजे ते ब्लँकेट वगैरे वाढवून ठेवले होते, जाण्याच्या आधी मी धुवून ठेवले होते। आता उन्हाळ्यासारखं झालं आहे थोडंसं तर ते मनस्वी वगैरे काही ब्लँकेट घेत नाही तर तिचं वगैरे आम्ही सगळं किंवा आमचं वगैरे सगळे ब्लँकेट धुवून ठेवून दिले होते। तर ते सुद्धा त्यांनी काढले नाही।
मग झाडं माझे पूर्ण सुकून गेले होते. तर त्यांना पण पाणी दिली, मस्त पालवी आली आहे. आता बघूया, मी म्हटलं दुसऱ्या ठिकाणी लावते, आता माहीत नाही कधी लावणं होईल, तर एखादी छोटीशी कुंडी घेऊन आणावं लागेल त्याच्यासाठी, मनी प्लांटच्या झाडासाठी, आणि लावावं लागेल. छान मस्त पालवी आलेली आहे. आणि आता 2 टाईम पाणी द्यावं लागते, कारण की उन्हाळा सुरू झाला आहे. तर मी देते, सकाळी देते एकदम 9 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता देईल. तर एक दिवसाआड देत होती, पण आता म्हटलं रोजच देते, चांगली ग्रोथ झाली पाहिजे झाडांची. आणि आता सायंकाळचा स्वयंपाक वगैरे, कारल्याची भाजी केली होती, वरण थोडंसं, आणि तो हलवा होता गाजरचा, तर तो खाऊन टाकला. आणि मला पप्पा म्हणत होते की एकटी जाऊ नको, म्हणून माझ्यासोबत माझा भाऊ आला होता लहानवाला, तर त्यांनी मला आणून दिलं. तर आता थकून गेली आहे. 2-3 दिवसाचा प्रवास, आणि हात पण आता थोडंसं कमी दुखणं झालेलं आहे, नाहीतर खूप त्रास होता. 2 दिवस तर खूप त्रास झाला, चालून चालून पाय पण दुखून गेले होते. तर असं आहे. मनस्वीला आता सुट्टी आहे, ती घरी आहे आज. तिच्या फ्रेंडसोबत बोलणं सुरू आहे की काय, म्हणजे ती बोलत होती, आपल्या फ्रेंडला सांगत होती की असं झालं तसं झालं. नंबर आणला तिने फ्रेंडचा, आणि कॉल करते ती कधी-कधी. असं आहे लेकरांचं. तर ती आता घरीच आहे. बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणखी चालतं चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हाच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.